वहिनीच्या मुलाखतीत आपण म्हटलेलं आहे की शरद पवारांची साथ सोडल्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी चुकलं असं? मी तेव्हाच उत्तर दिलं, काही चुकलं असं वाटलं तर काय शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही आणि मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो. तर काही लपून छपून मी आड पडताना काही बोललो नाही. पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. पण शिवसेनेत आल्यानंतर पक्षाने जी मला उभारी द्यायला पाहिजे होती, मंत्रिपद दिलं पाहिजे होती, ती दिलेली नाही. त्याची कुठेतरी खंत वाटते का? नाही, असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन. का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे. परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का? रडत बसायचं नाहीये, लढत बसायचं. त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही. मी लढतोय. पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय, ते चुकीचं काय आहे? पण रडत बसलो नाही, लढत बसतोय. 50 वर्षाचा तुमचा राजकीय कारकीर्द आहे, 50 वर्षाला आम्ही बघतोय. पण असं कुठेतरी वाटतंय का एक एक कार्यकर्ते शिवसेनेचे कुठेतरी कमी होत जात आहे? वृत्तपत्रातून म्हणजे पेपरमधून बातम्या येत आहेत, दैनिकांमधून की भास्कर जाधव निवृत्ती घेणार म्हणून राजकारणात. हे असं आहे की कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो. परंतु शेवटी आता 8-8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही.